नमस्कार. आजचा दिवस माझा. आपले वाक्य काही कायम आहेत. 100 कोटी भ्रष्ट घडवणार महान राष्ट्र. दुसरं वाक्य आहे, या देशामध्ये सध्या वर्तमान परिस्थितीत सुखाने जगायचं असेल तर दुसऱ्याचं खोटं काढायचं नाही आणि स्वतःचं खोटं सोडायचं नाही. आणि ज्या मुद्द्यांवर आपण वर्तमान मुद्द्यांवर बोलतो तो मुद्दा असा आहे, क्षण क्षण परीक्षण. मित्रांनो, जसं सोनं रोज बदलतं, सेन्सेक्स रोज बदलतो, तुमचे माझ्याबद्दलचे किंवा पंतचे संतबद्दलचे, संतचे पंतबद्दलचे, एकमेकांच्या पक्षांचे आपसामधले मतं बदलतात. लोक रातोरात काय क्षणाक्षणाला पक्ष बदलतात, त्याच्यावर एवढ्या कॉमेंट्स होतात. या सगळ्या गोष्टीचं एक मूळ कारण काय माहिती का? 100 कोटी भ्रष्ट. आणि हे बुद्धीने एवढे भ्रष्ट आहेत की यांना भ्रष्टाचारची व्याख्या काय वाटते माहितीये का? जो टेबलाखालून सरकारी अधिकारी पैसे घेतो तो म्हणजेच भ्रष्टाचार. बाकी यांना भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचरण, म्हणजे जे आचरण आपण करतो आहे हे नियम किंवा धर्माला अनुसरून नाही आहे किंवा जे ठरलेलं आहे त्याला अनुसरून नाही आहे, म्हणजे भ्रष्टाचार. हे तर यांना कोणत्या शाळेतच शिकवलं गेलं नाही. यांना आपले जे पंत संत वर्तमानपत्र यामधून एवढंच शिकवलं गेलं आहे की फक्त जो सरकारी अधिकारी पैसे घेतो, वरचे पैसे घेतो, ते म्हणजेच भ्रष्टाचार. बाकी दुकानदार जीएसटीचे बिल विकतो तो काही भ्रष्टाचार नाही. आम्ही कोणतेही स्पेसिफिकेशन असताना कोणाकडनं कितीही पैसा घेतो. म्हणजे तुम्ही कार्पेंटर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, डॉक्टर, वकील, इंजिनियर असे लाखो उदाहरणं देऊ शकतो. यांच्या व्यवसायामध्ये कोणताच नियम नाही की कशाचे किती पैसे. रेड बोर्ड तुम्हाला कुठे दिसतील? फक्त हेअर कटिंग सलून मध्ये आणि फार फार तर हॉटेलमध्ये मेनू मध्ये किंवा रूम चार्जेस मध्ये, बरोबर ना? बाकी मग सगळे जण एकमेकांना लुटालुटी खेले हम, हीच गोष्ट सुरू असते. बरं, आता मुद्द्यावर येऊ द्या. मुद्दा असा आहे की काही वर्षांपूर्वी आमच्या प्रभागातनं एक भाजपचा मेंबर निवडून आला. त्यावेळेस साधारण काँग्रेसची सत्ता असेल. त्याच्या सपोर्टमध्ये आणि विरोधामध्ये काही लोक उभे राहिले. केन प्रकारे तो चांगल्या 2000 मतांनी निवडून आला. त्यावेळेस काही असे 4-4 वॉर्ड मेंबर नव्हते एका प्रभागात एकच उभा राहायचा. तर खूप त्याची उदो झाली. सर्वांनी तारीफ केली की बा एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये तो निवडून आला. खरोखर त्यावेळेस तो प्रामाणिक मेंबर होता. त्यांनी काय सांगितलं माहिती आहे? माझी जी यादी आहे की मी ज्या गोष्टी करून देणार आहे या वॉर्डसाठी, या प्रभागासाठी, त्यातल्या 10 प्रमुख गोष्टी झाल्याशिवाय मी कोणाहीकडनं सत्कार स्वीकारणार नाही. एवढं लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि त्याने खरोखर लोकांना सांगितलं की माझ्याकडे पुष्पगुच्छ पण आणू नका, मला काही कुठे सत्काराला शाल श्रीफळ देऊ नका, जोवर मी प्रस्तावित केलेल्या आपल्या इथे असलेल्या त्रासापैकी महत्वाचे 10 कामं मी करणार नाही तोवर कोणी माझा सत्कार करू नका. पहा, विचार करा की त्यावेळेस काय परिस्थिती होती भाजपच्या या मेंबर्सची आणि आजची परिस्थिती काय आहे. याच्यासाठीच मी म्हणतो, तुमच्या बुद्धीवरची जळमट काढा. विचार करा की आपण कुठे आहोत, काय करतो आहे, कसे लोक झाले. भारत माता की जय.